नाही नाही, काय झालं सांग की मोजणीचं काय झालं? मोजणीला नाही काय रेकॉर्डचा प्रॉब्लेम आहे. बर, रेकॉर्डचा प्रॉब्लेम म्हणजे फाळणी मिळाली नाही का? बरं, मोजणी हद्दीची तारीख नेमली नाही अजून? नाही नेम दिले होते तारखा दोन. हां. कॅन्सल केलं, ते प्रॉब्लेम आल्यामुळे कॅन्सल केले. बरं, त्यांना सांगितलंस का? त्यामुळे मी बोलतो तर काय म्हटलं त्यांना सांगितलंस का तू असं जर बाबा ह्याचा प्रॉब्लेम आहे रेकॉर्डचा म्हणून? नाही आज दुसऱ्याला सांगितलेलं मी. अर्जदारांना सांगितलं. एक मिनटं, आता ते सभापती साहेब बोलतात. अर्जदार माझ्यापाशीच होते तिथं. जी शेतकऱ्यांनी मागणी दिली ती माझ्यापाशीच होते. तुम्ही काय म्हणला, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जर समजा एखादा विषय समजत नसेल शेतकऱ्यांना तर मी समजावून सांगतो. बोललो होतो का नाही मी? अहो, साहेब, ऐका, तुम्ही काय म्हणला, मी माझ्या अधिकारात मोजणी कॅन्सल करेल. हाय ह्यांना अधिकार? होय, विचारा त्यांना, रेकॉर्डिंग आहे तसं. अहो, साहेब असं नाही बोललो. तुम्ही म्हणला नाही कॅन्सल करेल. कसं काय? असं नाही बोललो मी. मी म्हटलं शब्द आहेत, कसं काय तर तुम्ही म्हणला माझ्या अधिकारात. आता तुम्हाला काय स्पेशल अधिकार दिलाय शासनानं? हां. बर, तुम्ही सांगा तुमची भाषा कशी होती मला सांगा. भेट, तुमची भाषा कशी होती त्या दिवशी फक्त इथं साहेबांना सांगा. मग तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना असंच बोलता का? अहो साहेब मी असं नाही बोललो तुम्हाला. आणि त्या दिवशी जर रेकॉर्डिंग दाखवलं साहेबांना आता इथं, दाखवा की मग. हा, दाखवू शकता साहेब, मी असं बोललोच नाही. आता साहेबांसमोर बोललो नाही आणि त्या दिवशी काय म्हणला काय वरिष्ठांना भेटा म्हणलं. वरिष्ठांना? मग तुम्हाला काम होत नाही का? अहो मी अधिकाऱ्याला फोन करून सांगितलेलं वरिष्ठ साहेबांना तुम्ही भेटा नाही तुम्ही हे परमनंट आहेत का साहेब? नाही नाही, एजन्सी वापरत आहे. आता शासनाने कुठली एजन्सी आहे? कुठली एजन्सी आहे तुमची? म्हणून. मोनाज. हां, तुमचा कोण आहे एजन्सीचा मेन मालक? नाही माहिती आम्हाला. मग कसं काय काम करताय साहेब? त्या एजन्सीवर कारवाई करा, बाकीचं आम्हाला काय सांगू नका. त्यांना लेखी पाठवतो. लेखी पत्र काढा, नोटीस काढा. आणि एकदा सांगतोय, परत जर त्या शेतकऱ्यांना कुठल्या तालुक्यातल्या त्रास दिला आणि त्याला अर्वाच्य कोण बोललं तर कुणाला सुट्टी देणार नाही सांगतोय. शेतकऱ्याने हेलपाट मारायला हवा नाही, पैसे भरून घेताय आणि परत त्याने हेलपाट मारायला होताय वे. तिथे एजन्सीवर कारवाई करायची, मला बाकीच काय सांगा नाही. त्या दिवशी दुपारी ऑफिसला बोलवलं, आले नाहीत. मी स्वतः इथे येऊन गेलोय. मी येऊन गेलो, तुम्ही नव्हता. सभापती साहेब स्वतः येऊन गेले तिथं, तू नव्हता म्हणतात. काम होत नाही ते कशाला तुम्ही लोकांना शेतकऱ्यांना ताप देताय? बरं, ठीक आहे. तू कधी येणार आहे तिथं ऑफिसला? आज माझी तब्येत नाही बरोबर. तब्येत बरोबर नाही, तसा अर्ज द्यायचा. तसं फोनवर सांगून चालत नसतंय. अर्ज पाठवायचा तुझा आणि आणि दौरा त्या तुझा. एजन्सीवर कारवाई करा, मला बाकीच काय सांगू नका. त्या एजन्सीला सांगा असली माणसं भराय नाही, ते ज्याला येत नाही, काम नाही, मोजणी कळत नाही, कशाला पाहिजे ते माणसातले. काय झालं म्हटलं साहेब?